सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन शुभारंभ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे उत्साहात संपन्न। सशस्त्र सेना ध्वज दिन रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे धनादेश सुपूर्त। याप्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्रावण पाटील, उपाध्यक्ष हिरादास सोनावले, सचिव विलास सावंत, वाहतूक अध्यक्ष रामदास वाधवाने, ठाणे जिल्हा संघटक देवजीभाई पटेल, कल्याण शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, कल्याण शहर संघटक राजेंद्र मालवे, राजकुमार शर्मा, इसरार सामानी, डॉक्टर पल्लवी शिंगारे, शोभा प्रोसेस होत असेल किंवा या गोष्टीमुळे तो काहीसा वेळ त्याच्यामध्ये लागला, परंतु या वर्षामध्ये आपण नक्की जे आपल्याला उद्देश दिलेला आहे आज सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन कार्यक्रमाकरिता इथे सर्व अधिकारी, सर्व आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्याशी संबंधित अधिकारी, कर्मचारी इथे उपस्थित होते आणि मागच्या वर्षीचं जे टार्गेट होतं तर ते 100% अचीव ठाणे जिल्ह्याने केलेलं आहे। 2,06,00,000 इतका निधी संकलित विविध आस्थापना व्यक्तींकडून याच्यामध्ये झालेलं आहे आणि या वर्षीचं देखील जे टार्गेट आहे तर ते 100% कसं अचीव करायचं त्याच पद्धतीनं त्याच्या निधी संकलनाकरिता जे खाजगी आस्थापना असतील किंवा व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना देखील आवाहन करून त्यामध्ये निधी संकलनामध्ये जास्तीत जास्त यावर्षी ठाणे जिल्ह्याचा हातभार कसा लागेल या पद्धतीनं आज चर्चा झाली। त्याच पद्धतीनं काही म्हणजे निधी संकलनामध्ये उपक्रम घेतले जातात शिक्षणाकरिता मुलांच्या किंवा घरबांधणीकरिता, तर त्यामध्येही उपक्रम हाती घेण्यात आले होते। त्याही बाबतीत इथं आज कार्यक्रम झाले आणि पुढील वर्षाचं नियोजन आणि आज शुभारंभ झाला। थँक्यू।